25 मे रोजी सकाळी साधारणपणे 9:15-9:30च्या आसपास एक खबर आम्हाला मिळालेली होती. त्यानुसार जवळपास 26 लाख रुपये इतकी कॅश ही एका स्कूटीवरून काही लोकांनी पळवून नेलेली आहे, अशा प्रकारचा कॉल सहकारनगर पोलीस स्टेशनला प्राप्त झालेला होता. आणि त्यानंतर लगेच आमची टीम त्या ठिकाणी पोहोचली. आजूबाजूचे CCTV याचा सगळ्याचा स्टडी केला आणि त्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की 2 टू व्हीलर आहेत ज्या त्या गाडीचा पाठलाग करत आहेत. त्यानंतर सहकारनगरचे पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार, त्यांची संपूर्ण तपास पथकाची टीम यांनी काही फोटो मिळवले. ते फोटो आम्ही पुन्हा काही एकदम क्लिअर केले आणि केवळ गोपनीय स्रोताच्या आधारे, गोपनीय माहितीच्या आधारे जवळपास 25,20,000 इतकी कॅश, म्हणजे जवळपास 97% कॅश ही आम्ही रिकवर केली. त्यामध्ये जे आरोपी होते त्यांना आम्ही अटक केलेली आहे, त्यांची पोलीस कस्टडी घेतलेली आहे आणि ही रक्कम त्यांनी अति लोभासाठी आणि कर्जबाजारी असल्यामुळं लुटण्याचा प्लॅन केलेला होता, असं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. अगदी 48 तासात हा गुन्हा हा पोलिसांनी डिटेक्ट केलेला होता आणि जवळपास 97% इतकी रक्कम ही पोलिसांनी रिकवर केलेली आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचा तपास हा सहकारनगर पोलीस स्टेशनने केलेला आहे. सर, अक्षय मस्के यावर अगोदर कोणी दाखल आहेत का व तो कोणत्या टोळीशी संबंधित आहे का? अक्षय मस्के हा प्रत्यक्षात कुठल्याही टोळीशी संबंधित नव्हता. त्याचा भाऊ जो आहे आकाश मस्के हा वनराज अंधेकरचा जो काही खून झालेला होता त्यामधला तो आरोपी आहे. काही संबंध आहे का? एकंदरीत काय याच्यामध्ये अनेक गोष्टी निष्पन्न झालेल्या आहेत, त्याचा तपास चालू आहे आणि त्यामध्ये आम्ही जे काय 5-6 आरोपी अटक केलेले आहेत त्यांच्या पोलीस कस्टडीचा एक राऊंड जवळपास 10 दिवस त्याची पोलीस कस्टडी घेतलेली होती. त्यामध्ये अनेक गोष्टी निष्पन्न झालेल्या आहेत. आम्ही त्याच्याबाबतची एक स्वतंत्र ब्रीफ घेऊ पुढच्या काही दिवसांमध्ये. सर, हे सर्व काय जेलमधूनच काय प्लॅनिंग केला गेला होता का असं काय? नाही, हे तपासात कळेल आता आम्हाला. परंतु याच्यामध्ये थोडासा आपण ज्या पद्धतीने शंका उपस्थित केली त्या शंकेच्या आधारेच सगळा तपास चालू आहे आणि आम्ही एका निष्कर्षापर्यंत आलोय. पुढच्या 8-10 दिवसामध्ये अजून क्लिअर. यांनी किती दिवस रेकिंग केली या चोरी करण्यासाठी? त्यांच्याच कार्यालयातला एक माणूस हा त्या आरोपींना माहिती देत होता आणि जवळपास 2-3 दिवसापासून त्याने रेकी केलेली होती. प्लॅन तसा 1 महिन्यापासून चाललेला होता. गुन्हेगार सर्व एकाच भागामधले का वेगळ्या भागामधले? गोकुळनगर भागातले आहेत सगळे, एकाच भागातले. सर, हे जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे नोंद आहेत का? नाहीये, यांचा हा पहिलाच प्रयत्न होता. पहिलाच प्रयत्न आहे. हे सर्व म्हणजे अंधेकर टोळीच्या सांगण्यावर नाही सर्व करण्यात आलं आहे. नाही, तुम्ही 2 विषय गफलत करताय. चोरीचा गुन्हा हा वेगळा आहे आणि अक्षय मस्केचा गुन्हा वेगळा आहे. हा जो मी आज जी प्रेस मागील वर्षी 7 महिन्याखाली पण गोकुळनगरमध्ये एक मर्डरची घटना घडली होती. त्या टोळीशी यांचा काय संबंध आहे त्या गुन्हेगारांचा? हा त्याचे संबंधित आहे. गुन्ह्याचा 2 भिन्न घटना आहेत. 25 लाख फिर्यादीचा फॉरेक्सचा व्यवसाय होता. जो करन्सीचा ट्रान्सफर करणं, करन्सी ट्रान्सफर. जुनेद जमील शेख ह्याचा धंदा शिक्षण म्हणजे हा शिकतोय का शिकतोय काय आहे? शिकतोय तो कॉलेजचा मुलगा. सगळे म्हणजे हे कुणी भाड्याने राहतोय स्वतःचं आहे? स्वतःचं घर आहे गोकुळनगरला. त्यांची फॅमिली बॅकग्राऊंड तसं चांगले आहे, फक्त झटपट पैसा कमवण्याचे हेतून त्यांनी केलेलं होतं. कर्जबाजारी कोण होतं? त्यांच्या जो कार्यालयात काम करणारा होता वैराट, युवराज गणेश वैराट उर्फ साई. 24,20,000 रुपयाची मुद्देमाल जप्त केले. ते कुठल्या स्वरूपामध्ये दिले? कॅश, पूर्ण कॅश. टोटल कितीचा अमाऊंट होता?
26 लाखाचा माल होता, त्यापैकी 25,20,000 जमा झालेले.